नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं स्वागत। पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिन मधून। आपलं गाव आपली बातमी। सध्या राज्यभर लोकसभेसाठी उमेदवारांची सर्वच पक्षांकडून चाचपणी सुरू आहे। त्यातच पवार फॅमिली आपल्या पुढच्या पिढीला या लोकसभा निवडणुकांमध्ये उतरवण्याच्या तयारीत दिसत आहे। कारण मावळमधून अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार लोकसभा लढवण्याची चिन्ह आहेत। काल मावळ तालुक्यातील एका कार्यक्रमासाठी सुनेत्रा पवारांसह पार्थ पवार आले होते। त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला असता पार्थ पवारांनी लोकसभा लढवण्याचे संकेत दिले। कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पक्षाने संधी दिल्यास मावळ लोकसभा लढू असं पार्थ पवार म्हणाले। असं असलं तरी मावळमधून नेमकं कोण लढणार याचं चित्र आगामी काळातच स्पष्ट होईल। बातमी अतिशय धक्कादायक आहे। शिरूर तालुक्यातील लोणी काळभोर इथे हॉटेलमध्ये काम देण्याच्या बहाण्यानं एका विवाहितेला महिनाभर डांबून तिच्यावर बलात्कार करण्यात आलाय। विवाहितेसोबत तिच्या 2 मुलांनाही नराधम आरोपीनं डांबून ठेवलं होतं। तौफिक रफिक शेख असं आरोपीचं नाव आहे। या घटनेनंतर हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली जलद कारवाई करत आरोपीला सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी येथून अटक करण्यात आली आहे। ही घटना 26 नोव्हेंबर रोजी घडली आहे। त्यानंतर महिनाभर विवाहिता आणि तिची 2ही मुलं बंदिवासात होती। अखेर 24 डिसेंबर रोजी तौफिक बाहेर गेल्याचं पाहून महिलेनं बंदिवासातून पळ काढलाय आणि ही सर्व घटना उघडकीस आली। राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर लोकसभा लढवणार आहेत। बारामतीतून आपल्याच राष्ट्रीय समाज पक्षातून ते हे निवडणूक लढवणार आहेत। काल पुण्यात त्यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलंय। गेल्या निवडणुकीत जानकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलीच टक्कर दिली होती, मात्र त्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। मात्र यंदा पुन्हा एकदा रासपच्या कप बशी या चिन्हावर ते निवडणूक लढवणार आहेत। राज्यातील दुष्काळाची परिस्थिती सोबतच बाजारभावही सातत्यानं कोसळत असल्यानं राज्यातील 60 वर्षांपुढील शेतकऱ्यांना दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळावं अशी मागणी जनता दल सेक्युलरच्या वतीनं करण्यात आली आहे आणि याच मागणीसाठी उद्या राजभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे। याबाबतची माहिती युवा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी दिली आहे। 2012 पासून शेतकऱ्यांच्या पेन्शनसाठी आम्ही झगडत आहोत, मात्र तरीही सरकार याची गांभीर्यानं दखल घेत नाही। म्हणूनच उद्या पुन्हा मोर्चा काढून सरकारचं लक्ष केंद्रित करू असं सांगण्यात आलं आहे। 3 वेळा खासदारकी मिळूनही शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी कोणतंच भरीव काम केलं नाही। त्यामुळे आगामी काळात शिरूर मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी भारतीय जनता पक्ष ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विकास रासकर यांनी केली आहे। मनसरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। शिरूरच्या मतदारसंघात भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे भाजपला इथे यश मिळेल असा विश्वास रासकर यांनी व्यक्त केलाय। तसेच जर शिवसेना भाजप युती झाली आणि जागा सेनेला गेली तर आढळराव पाटलांच्या ऐवजी दुसरा उमेदवार द्यावा अशी मागणी करणार असल्याचं रासकर यांनी म्हटलंय। त्यामुळे युती न झाल्यास नेमकं काय घडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचा मोठा वावर पाहायला मिळतोय। बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आल्यानं हे बिबटे मनुष्य वस्तीत घुसून हल्ले करण्याचं प्रमाण वाढलं होतं। आंबेगाव तालुक्यातील कळंब परिसरात तर गेल्या 3 दिवसात 3 बिबट्यांना जेरबंद करण्यात आलंय। वन विभागाने जागोजागी पिंजरे लावून बिबट्यांना पकडलंय। गेल्या महिनाभरापासून येथील नागरिक बिबट्याच्या दहशतीत होते। या काळात बिबट्याने पाळीव प्राण्यांसह माणसांवर हल्ले केले होते। यात अनेक जण जखमीही झाले होते। अखेर वन विभागानं 3 बिबट्यांना पकडल्यानं परिसरातील नागरिकांवरील दहशतीचं सावट दूर झालंय। आपल्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या सोबत अपडेट रहा। राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे। शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक, स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी, आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक। इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा sanwadtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं। अधिक माहितीसाठी 96 65 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा।
संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.